आणि त्या क्रीडांगणाच्या आतमध्ये सार्थकला अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लीग वरून प्रमोट आता करण्यात आलंय. डीप एक्स्ट्रा कोरिझम मध्ये त्याला आणण्यात आलंय. सावलीच्या ठिकाणी त्याला ठेवण्यात आलंय. सलामीला आता प्रियांशू तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रियांशूचा पहिलाच फटका लॉंग ऑन एरियामध्ये. क्षेत्ररक्षक सुजित पाटील पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट शुभम पाटीलने मिळवलाय. पहिल्याच बॉलवर मोठा झटका लागलाय चॅलेंजर चिर्ले टीमला. पहिल्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट शुभम पाटीलला मोठा झटका दिलाय. प्रियांशू घरातला बाद केलाय आणि क्रीडांगणाच्या आतमध्ये आता चॅलेंजर चिर्ले संघाचा कॅप्टन येताना पाहायला मिळतोय. सार्थक घरातलं तुम्ही आता पाहताय. क्रीडांगणाच्या आतमध्ये सार्थक आलाय. सार्थकनं रबर बॉलची सर्वाधिक जास्त सराव केला असेल तो सार्थक घरातनं. तो सकाळी 7ला येतो या क्रीडांगणामध्ये. या बेलचा बॉल पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरेजच्या वरतून भव्य स्वागत केले शुभम पाटीलचं. पहिल्याच बॉलवर षटकार. आज एक वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये शुभम पाटीलची चर्चा देखील आपण करणार आहोत. बॅटची लिडिंग एज पाठीमाग करण मडवी होते. झेल घेतला असता तर एक महत्वाची आणखीन एक विकेट गेली असती. झेल सुटलाय करण मडवीच्या हातातून. पण थोडंसं कठीण पाहायला मिळाला झेल. कारण चेंडूने बॅटला ब्रश झाला होता. पण त्याच वेळी थोडंसं चेंडू खाली देखील राहिलाय. कोणत्या पद्धतीची धाव येत नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. शुभम पाटील ची आपण चर्चा करणार आहोत. लीडर क्रिकेटचा असा एकमेव खेळाडू आहे. सर्वाधिक वेगानं चेंडू त्यानं देखील टाकला होता. या बेलचा बॉल क्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक वेगानं येतात. सिंगल रन्स येताना पाहायला मिळणार आहेत. एकाच गावातील दोन संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळालेत. त्यामुळं कधी कधी हे संघ एकत्र देखील खेळतात. कधी कधी हे खेळाडू एकत्र देखील खेळतात. एकत्र सराव देखील यांचा पाहायला मिळतोय. पण आज जिंकायचं आहे ती भूमिका स्पोर्ट चिर्ले किंवा चॅलेंजर चिर्ले या नावासाठी. दोन्ही संघाच्या पाठीमागं चिर्ले आहे. पण या संघांचे मालक वेगळे नेहमी पाहायला मिळालेत. समाधान शेठ माळी साहेबांच्या हक्काचा आणि त्यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. या संघानं उरण पनवेल प्रीमियर लीगची सर्वाधिक मोठी स्पर्धा जिंकली 3 लाख रुपयाची. आणि त्याच नावानं संघ खेळताना पाहायला मिळतोय. या बेलचा बॉल थोडासा आखूट टप्प्याचा होता. वेग प्रचंड आहे. शुभम पाटीलची खासियत राहिले. मोठा फटका आल्यानंतर तो लगेच पलटवार देखील करतो. सर्वाधिक डॉट बॉल त्याचे पाहायला मिळाले. मागील षटकामध्ये देखील पहिल्या बॉलवर षटकार आला होता. पण त्यानंतर मागील 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्ची केल्या होत्या. 8 धावांचं तरी षटक पाहायला मिळालं. याही खरं तर षटकामध्ये पहिल्या बॉलवर विकेट आली. त्यानंतर षटकार आला. त्यानंतर मागील 3 चेंडूवर 1 धाव खर्ची केल्या. आत्तापर्यंत 7 धावा खर्ची केल्यात. या बेलचा बॉल क्रॉस बॅटने खेळला. 20 मध्ये पाहायला मिळतात. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावपटला धावा लागले गेल्या. त्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना चॅलेंजर चिर्ले संघाच्या 1 बाद 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात आणि गोलंदाजी ट्रॅकवर आता करण मडवी येताना पाहायला मिळतात. समोर डावखऱ्याचे खेळाडू जतीन तुम्ही पाहू शकता. जतीनला पाहताना खेळताना आपण पाहू शकता. रबर बॉलची स्पर्धा. रबर बॉल म्हणतात स्किट होणारा बॉल. पण पावसाळी खेळलं जाणारं क्रिकेट आहे. पहिलाच बॉल वेगाने टाकला. त्याचवेळी शरीरापेक्षा थोडासा दूर राहिला. एक्स्ट्राची इथून आणखीन एक धाव पाहायला मिळणार आहे. 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात.
एका बाजूला जर तुम्ही पाहिला का तर भूमिका स्पोर्ट चिर्ली संघामध्ये तुम्हाला रमाकांत घरत खेळताना पाहायला मिळतात, तर दुसऱ्या संघामध्ये चॅलेंजर चिर्ली संघामध्ये त्यांचे 2 सुपुत्र खेळतात. एका बाजूला प्रियांशु घरत आणि सार्थक घरत. ह्या देखील एक वेगळ्या गोष्टी आहेत. बॅटची कडा, महत्वाची विकेट करण मडवीने मिळवलंय. आणखीन एखादा लागलाय चॅलेंजर चिर्ली संघाला. जतीनला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट करण मडवीनं मिळवून दिलाय. दुसरा आदर लागलाय तो बॅटिंग करणाऱ्या चॅलेंजर चिर्ली टीमला. क्रीडांगणाच्या आतमध्ये नवीन खेळाडू त्यांना पाहायला मिळतात. आयुष मडवीला तर तुम्ही पाहताय 4थ्या क्रमांकावर हा खेळाडू त्यांना पाहायला मिळतोय. सुरुवात दमदार केली होती. सार्थक घरतच्या बॅटमधून षटकार आला पण त्याला नॉनस्ट्राईक एंडला ठेवलं. 2 चिर्ल्याचे संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळतात. भूमिका स्पोर्ट चिर्ली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर आज बलाढ्य संघच खेळणार आहेत, कारण यानंतर अलिबागचा संघ देखील खेळणार आहे. त्यांच्या विरुद्ध साई खेळताना पाहायला मिळेल. त्यानंतर जिवदा आणि बामण डोंगरी संघ पुन्हा एकदाच खेळणार आहे. आयुष मडवी आले नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आयुषला तर तुम्ही पाहताय क्रीडांगणाच्या आतमध्ये तो देखील दाखल झालाय. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय, बॉडी डॅमेज करण्याचं काम केलंय आणि त्याचवेळी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. लाऊडली अपील जरूर केलंय पण त्याचवेळी सांगण्यात येते की या चेंडूवर मिळाली गेली ही एकेरी धाव. एकेरी धाबीने संघ धावून पोहोचलाय तो 9च्या घरात. रब्बर बॉलची स्पर्धा ती देखील भव्य दिव्य मोठी 5 दिवसामध्ये चालणारी स्पर्धा पाहायला मिळाली. पहिल्या दिवसामध्ये तालुक्याने हा संघ खेळला, तिथे युबी स्पोर्ट मुरुड संघ सुपर 5 मध्ये दाखल झाला. दुसऱ्या दिवसामध्ये सचिन स्मृती अंडर 25चा जासीचा संघ दाखल झाला. काल चैतन्य पाटीलचा टाकीगाव संघ दाखल झालाय आणि आपण या स्पर्धेचा आजचा 4था दिवस पाहताय. षटकार पाहायला मिळाला, मोठा फटका आला. त्याचवेळी सार्थकच्या बॅटमधून लॉंग ऑफच्या डोक्यावरून 16 धावा आपल्याला लागले गेल्यात. करण मडवीच्या विरुद्ध मोठा फटका. सार्थकच्या समोर आणखीन एक बॉल डॉट टाकताना पाहायला मिळाला. वेगानं जरूर टाकला, त्याचवेळी चेंडूला आतमध्ये आणण्याचं काम देखील करण मडवी करतोय. प्रचंड वेग आहे आणि यासाठी हा गोलंदाज ओळखला जातोय. क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये ज्यानं एक नंदी जिंकला, त्यानंतर यंदा एक त्याच्या नावावर मालिकेची बाईक देखील पाहायला मिळाली. मोठीच्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एका धावेनं करण मडवीची बाईक गेली होती. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला, त्याचवेळी समोरच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतात. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सुजित पाटील आहेत. एकच धाव इथून मिळाला जाईल. या षटकातील शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. 17 धावा धावपळ्या लागले गेल्यात. महत्वाची मॅच खेळतात दोन्ही संघ, विनर्स विरुद्ध विनर्स. कारण आज देखील 8चा लॉट तुम्हाला पाहायला मिळते. उद्या 10चा लॉट आहे, म्हणजे आय थिंक 9:30 ते 10 वाजता पहिला चेंडू टाकावा लागणार आहे आयोजन कमिटीला. कारण एकंदरीत 12 ते 13 मॅचेस उद्याच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. 14 मॅचेस खेळवायचे आहेत. यावेळचा बॉल व्ही शेप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगान आले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो देखील चांगला झालाय. इट्स अ नो बॉल, नोचा इशारा आलाय. नो +2 म्हणजे मागील चेंडूवर 3 धावा देखील पाहायला मिळाल्यात. हा देखील अनेक जणांनी खरं तर प्रश्न देखील केला की विकेट चांगली आहे पण जो बॉलिंगचा जो एरिया आहे तो देखील चांगला बनवायला लागणार आहे. कारण येणाऱ्या आगामी काळामध्ये दयानंद मुळे यांनी देखील चर्चा केली की बऱ्याचशा रबर बॉलच्या स्पर्धा होत आहेत. प्रत्येक संघानं जर त्याला सहाय्य केलं तर विकेट देखील चांगली बनवू शकते. बऱ्याचशा काही गोष्टी असतात, त्यासाठी एकत्र येणं फार गरजेचं आहे. सध्या 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. परवापासून पुन्हा एकदा मोठी स्पर्धा भूमिका स्पोर्ट चिर्ली यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल बॅटला ब्रश झाला, पाठीमागच्या दिशेनं लॉंग लेग एरियामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतात.
एकच धाव इथून मिळायला जाणार आहे आणि एकच धावनी शतक 21 धावा पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चॅलेंजर चिर्ले संघाने धावा बनवल्यात त्या 2 बाद 21 धावा. आणखीन 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यानंतर महत्त्वाची मॅच गावदेवी साई संघांना आपण इन्व्हाइट करूयात. अनिकेत मोकल खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरुद्ध रियांश अँड स्मरणिका 11 नौकार अलिबाग. दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण विनंती करूयात आपण लगेच टॉससाठी या. साई संघ खेळताना पाहायला मिळणार आहे आणि रियांश अँड स्मरणिका 11 नौकार अलिबाग महत्त्वाची मॅच देखील पाहायला मिळेल. आज नौकार अलिबाग इथून संघ दाखल झाला खेळण्यासाठी आणि आज आयुष ज्ञानेश्वर मडवी आणि पार्थ दापोलकर यांनी खरं तर हा पुरस्कृत केलेला संघ आहे. मोन्याचे ती खरं तर फॅन आहेत आणि मोन्याच्या संघाला त्यांनी इथे इन्व्हाइट केलं आहे. दुसऱ्या बाजूला तुम्हाला साई खेळताना पाहायला मिळणार आहे. मी सुरुवातीला म्हणालो की अक्षय पाटील आणि मोन्याचे चाहता वर्ग गावठाण गावामध्ये जास्त आहे. नेहमी गावदेवी गावठाणसाठी तो खेळतो आणि त्यामुळं त्यांचे मैत्रीचे धागे वेगळे आहेत. सध्या आर्यन पाटील आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. चिरल्याचा आर्यन पाटील तुम्ही पाहताय. मागील षटकामध्ये थोडंसं महागडे षटक त्याने टाकलंय मागील मॅचेसमध्ये. पण आता सध्या समोर गावचा संघ आहे आणि आयुष मडवीला आपण पाहताय. लोअर फुल टॉस बॉल क्रॉस बॅटनं फटका खेळायचा होता. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू तिथपर्यंत गेलेत. स्वतःनं चेंडू अडवलाय गोलंदाजानं. एकच धाव इथून मिळाली जाईल. एकेरी धाबेनिशी 22 धावा आपल्याला लागले गेल्यात. आणखीन या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रब्बर बॉलची स्पर्धा. पाऊस कुठं ना कुठं पडतोय. पावसाची खरं तर आवश्यकता आहे आपण म्हणूयात. कारण पावसाच्या अगोदर रब्बर बॉलच्या स्पर्धा या पाहायला मिळाल्यात. थोडासा उन्हाचा जास्त त्रास होतो खेळाडूंना. खेळाडू देखील हेच म्हणत असेल की पाऊस कुठेतरी पडू दे आणि एक वेगळा आनंद पावसाळी रब्बर बॉलच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतो. अखूट टप्प्याचाच बॉल होता. जास्त उचली देणारी हा चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा आणखी एक चेंडू टाकावा लागणार आहे. धावपडला धाबा लागले गेले तर 23 पाहायला मिळतात. चॅलेंजर चिर्ले संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. महत्त्वाचा हा संघ आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर आज वेगळ्या ऊर्जेने खेळताना पाहायला मिळाल्या. 2 षटकार ठोकलेत क्रीडांगणाच्या आतमध्ये. ते अर्थातच सार्थक ना. यावेळचा बॉल बॅकच्या राडामध्ये आलाय. डीप बॅकवर्ड स्पेअर लेग मध्ये शेतक्षकांनी टिपलाय झेल. महत्त्वाचा कॅच घेतला गेलाय. 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. भोपी तिथे होती डीप बॅकवर्ड स्पेलिंग मध्ये. त्यांना हा झेल टिपला. महत्वाचा विकेट सार्थक करत मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. 8वीला आहे अंश भोपी आणि 8वीला असताना देखील चांगलं त्याने क्षेत्ररक्षण केलंय. सचिन तांडेल यांचे इथं आगमन झालंय. त्यांना आपण इन्व्हाइट करूयात. सचिन तांडेल आपण देखील या व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सुरुंगपाड्याचे एक उत्तम खेळाडू आहेत. अनेक वेळा मयूरस्मृती सुरुंगपाडा या नावानं देखील त्यांचा संघ खेळत असतो आणि एक उत्तम असे खेळाडू सचिनजी तांडेल यांचे इथं आगमन झाले. त्यांना आपण इन्व्हाइट करूयात. मी मगाशीच म्हणालो की एक वेगळी कॅप एक वेगळा टी शर्ट आलाय. कदाचित प्रतीक मोकलच आला असेल कारण त्या भागामध्ये तुम्ही गेलात रावे किंवा साई या परिसरामध्ये त्यांची नेहमी एक वेगळा ड्रेस कोड पाहायला मिळतो. यावेळचा बॉल लॉंग ऑफ एरियामध्ये खेळला. काल देखील अगदी ब्ल्यू टी शर्ट ब्ल्यू हाफ पॅन्ट आणि ब्ल्यू कॅपच घेऊन अनिकेत मोकल केला आणि आज प्रतीकला आपण पाहताय तो लाल कॅप लाल टी शर्ट घालून आलाय. साई गावासाठी लाल कलर यंदा चांगला पाहायला मिळाला. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये लाल टी शर्ट घालूनच ते संघ खेळला देखील. 24 धावा आल्यात पण यावेळचा बॉल लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे मोठा फटका आला आयुष मडवीच्या बॅट मधून. मिळतील धावा 6. ठोकलाय षटकार. षटकार आलाय. आर्यन पाटील यावेळचा बॉल अगदी थोडासा खालीच राहिलाय त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळतोय. काल मोठी जी संघ खेळला सर्वाधिक जास्त आपण ग्रुपची नावं घेतली. इथं बघा ना ग्रुपचं नाव वेट न बाबा ग्रुप. वेगवेगळे ग्रुप असतात. मोठीजी मध्ये रसगुल्ला ग्रुप आहे गुलाबजाम ग्रुप आहे आणि इथं यांचा ग्रुप पाहायला मिळाला वेट न बाबा ग्रुप.
वेगवेगळी ग्रुपची नावं पाहायला मिळतात. यावेळचा बॉल थोडासा खालीच ठेवला त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपटा धाबा लागले गेले तर 30 धाबा. शेवटचा आणखीन षटक बाकी आहे. चला यानंतर होणारी मॅच साई आडिया त्यांच्या विरुद्ध खेळणारा नौकार अलिबाग संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण इन्व्हाइट करूयात. आपण लगेच टॉससाठी देखील या. एका बाजूला परासा दूरवरून प्रवास करणारा हा संघ अलिबाग पाहायला मिळाला आणि त्यांच्या विरुद्ध आज खेळणारा साई संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा अनिकेत मोकल खेळताना पाहायला मिळेल. महत्त्वाच्या मॅचेस तुम्हाला आज देखील पाहायला मिळतात. आज ग्रामीणचे संघ खेळतात. उद्या देखील ग्रामीण आणि +2 आयकॉन एक मोठी खरतरी स्पर्धा पाहायला मिळाली तब्बल 5 दिवस. बघा हा देखील मी उल्लेख केला की आता अनिकेत मोकल आलाय. लाल टी शर्ट तुम्हाला पाहायला मिळाला की समजा की साईकर आले. तुम्ही जेव्हा राबी मध्ये जाल रायबादेवीच्या जत्रेला सर्वाधिक जास्त बॅनर वेगवेगळ्या पद्धतीचे पाहायला मिळतात. त्या भागामध्ये वेगवेगळे ग्रुप नेहमी आम्ही पाहिलेत. राव्यामध्ये जवळजवळ मला वाटतं 136 ग्रुप असतील. सुजित पाटील आलेत. सुजित पाटीलचा पहिला बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅटची लिडिंग एज आणि त्याच वेळी सिंगल रन त्यांना पाहायला मिळणार आहे. एकच धाव जोडली गेले. धापडा धाबा लागले गेले त्या 31 पाहायला मिळतात. घरच्या मैदानामध्ये दोन्ही संघ खेळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये आज महत्वाची मॅच पाहायला मिळते. यावेळचा बॉल पाठीमागच्या दिशेनं लॉंग लेग एरियामध्ये फटका खेळलाय. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. एकच धावेतून मिळाली गेली आणि आता एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय. तो अर्थातच 32च्या घरात 32 धावा धापडला लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये महत्वाची मॅच चालू आहे. गाव विरुद्ध गाव सध्या खेळतात. चॅलेंजर चिरले आणि भूमिका स्फोट चिरले संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. स्लोवर पद्धतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. चेंडू आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न देखील केला होता पण त्याच वेळी थोडासा बाहेर चेंडू राहिला. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न सुजित पाटीलने केलाय. भूमिका स्फोट चिरले म्हटल्यानंतर आमचे सुशील पाटील मित्र असतील, आशिष ठाकूर मुन्ना असतील, नेहमी या संघाच्या पाठी हे समर्थक पाहायला मिळत असतात. यावेळचा बॉल थोडासा खालीच ठेवलाय त्यामुळे आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमालीची आज गोलंदाजी केली सुजित पाटीलनं. दीपक शेठ पाटील साहेबांच्या मालकीचा संघ सध्या भूमिका स्पोर्ट चिरले संघ खेळताना पाहायला मिळतोय. सर्वाधिक मोठी स्पर्धा राधे एंटरप्राइजेसच्या माध्यमातून पाहायला मिळाली. उरण पनवेल प्रीमियर लीग आणि त्यांचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. यावेळचा बॉल आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी केली सुजितनं. मागील 4 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा खर्ची केल्यात. मोठे फटके मारू दिलेच नाहीयेत. 33 वर संघ धावून पोहोचलाय. शेवटच्या आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी राहिली. चॅलेंजर चिरले संघाला मोठे फटके मारायला लागणार आहेत पण यावेळचा बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलाय. सीमारेषा पलीकडे मिळती लाभा 6. आलाय षटकार. मोठा फटका आलाय. षटकार. ही चर्चा करत होतो की 40-45 बनतील का. त्याच बनवण्याचा प्रयत्न सध्या करतात बॅट्समन. आर्यन मडवीच्या बॅटमधून आलेला हा षटकार पाहायला मिळाला. धापला धाबा लागले गेले त्या 39 धाबा पाहायला मिळतात. स्लोवर बॉल त्याला लवकर पिक केलाय. मिड विकेटच्या पलीकडे बॅक टू बॅक आणखीन एक षटकार आणि या षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय थेट 45च्या घरात आणि 46 धाबांची गरज आहे भूमिका स्पोर्ट चिरले संघाला.
चला कविश या तुम्ही या कविश तुम्हाला इथे यावं लागणार आहे 45 धावा झाल्या 46 टार्गेट आहे चला टॉस साईड या तर साई अनिकेत या पण चला आपण टॉस करूयात यानंतर होणारी महत्वाची ही मॅच पाहायला मिळणार आहे एका बाजूने बराचसा दुर्बल प्रवास करणारा संघ रियांश अँड स्मरणिका 11 नौकार अलिबाग रियांश अँड स्मरणिका 11 नौकार अलिबाग आणि त्यांच्या विरुद्ध साई संघ खेळताना पाहायला मिळणार आहे चला कविशच्या शुभास्ते आपण टॉस करतोय बघा 12 मॅन देखील आणि आता त्याच्या शुभास्तीत आपण टॉस करतोय टॉस जिंकलाय साई टीमनं अलिबागनं टॉस जिंकलाय रियांश अँड स्मरणिका 11 नौकार अलिबाग टीमनं टॉस जिंकलाय ही जशी मॅच संपेल तसं त्या लगेच आपला निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आज बराचसा दुर्बळ संघ आलाय आयुष ज्ञानेश्वर मडवी आणि पार्थ दापोलकर यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे रियांश स्मरणिका 11 नौकार अलिबाग आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा हा साई संघ आज पाहायला मिळणार आहे चा टार्गेट आहे भूमिका स्पोर्ट चिले संघासमोर 46 धाबा गोलंदाजी ट्रॅकवर ऋतुज करत आलेत स्ट्राईकला तुम्हाला करण मुडवी पाहायला मिळतात पहिलाच बॉल नो बॉलचा इशारा येताना पाहायला मिळाला सिंगल रन्स कंप्लीट केले दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळत नाहीये एका धावेवर आता थांबावं लागणार आहे इट्स अ नो बॉल न सुरुवात केल्या शुभम हेच सांगतोय की आता ओस्टेप झालाय जास्त लक्ष तिथे ठेवा कारण शुभमला ठाऊक आहे सर्वाधिक जास्त त्यांना एक्स्ट्रा बॉल टाकलेत ऋतुज गरजला गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहताय पहिल्या चेंडूवर त्यानं 2 धाबा खर्ची केल्यात पहिलाच बॉल नो बॉल आणि आता पुढील चेंडू मात्र 3 हिट पाहायला मिळणार आहे गोलंदाजी ट्रॅकवर ऋतुज गरज येताना पाहायला मिळतात स्ट्राईकला शुभम पाटील लाऊडली अपील जरूर झाले पण 3 हिटचा बॉल होता बॅटला ब्रश झाला होता बॉल एक्स्ट्रक्शन कॅच देखील घेतला अपील देखील झाली पण त्याच वेळी गोलंदाज विसरलेत की हा 3 हिटचा बॉल आहे लोवर फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळलाय लॉंग ऑनच्या डोक्यावर एका टप्प्याने चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे मिळतील धाबा 4 आज साई संघाला देखील पुरस्कृत आहेत सम्राट ब्रिक्स अँड ट्रान्सपोर्ट साई या नावानं संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत
यावेळचा बॉल शरीराच्या थोडासा दूर राहिला. पंच हेच सांगतात की यावेळचा बॉल नक्की पिच झाला कुठे, विकेटवर पडला की नाही, हे दोन्ही पंच खरं तर तपासतील आणि त्यानंतर हा निर्णय जरूर पाहायला मिळणार आहे. कारण अगदी विकेटच्या बाहेरच पडलाय बॉल की त्याच वेळी विकेटवर पडला हे सांगत असताना वाईट बॉलचा इशारा आलाय. वाईट बॉल पाहायला मिळतात. अतिशय चांगली सध्या बॅटिंग देखील पाहायला मिळाली. मागील चेंडूवर चौकार आला, धावपडला धाबा लागले गेले, त्यात 7 धावा पाहायला मिळतात. मागील 2 चेंडूवर 7 धावा खर्च केल्यात ऋतुजीनं. यावेळचा बॉल शरीरावर आदळणारा पाहायला मिळाला, शरीरावर इजा देणारा चेंडू पाहायला मिळतोय. लेग बॅट्समॅनला मिळाला जाईल एकेरी धाबीने शतसंघ जाऊन पोहोचेल तो 8च्या घरात. पहिला चेंडू 9 टाकला होता पण त्यानंतर मोठे पटक्यांपासून थोडंसं थांबवले ऋतुज घरतनं. महत्वाचा हा देखील खेळाडू आहे चॅलेंजर चेल्ली संघाचा. समाधान शेठ माळी साहेबांच्या सुपुत्राचा वाढदिवस देखील आहे. सुदेश माळी यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील आपण वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. समाधान शेठ माळी साहेबांचा सुपुत्राचा वाढदिवस सुदेश माळी. यावेळचा बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरून करण मडवीचा वार, मिल्टी दाबाचा षटकार. षटकार आले आणि षटकारानं धाव संख्या जाऊन पोहोचली ती 14च्या घरात. 14 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. यावेळचा बॉल लॉंग ऑन एरियामध्ये खेळलाय. एका टप्प्याने चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे, मिल्टी धावा 4, आणखीन एक चौकार. शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. धाबा लागले त्या 18 धावा पाहायला मिळाल्यात. रब्बर बॉलची स्पर्धा तुम्ही पाहताय. अनेक साऱ्या स्पर्धा येणाऱ्या आगामी कालामध्ये पाहायला मिळणार आहेत. आपण म्हणूयात की 9 दिवसीय स्पर्धे या क्रीडांगणामध्ये स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. थेट परवापासून पुन्हा एकदा भूमिका स्पोर्ट चिल्लीची आपण स्पर्धा पाहताय. अकुट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र पाठवला, हॅमर करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. स्पर्श करत ना चेंडू अडवला. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या खेळाडू खेळतात. काही अशा देखील चाहता वर्गाला, काही ब्लॉगर्स देखील पाहायला मिळालेत. काही खरं तर जे प्रेक्षक येतात ते ब्लॉग देखील बनवतात. विविध पद्धतीने क्रिकेटचं आता माध्यम एक सोशल मीडियावर नेहमी पाहायला मिळालं. धावपडा धाबा लागले गेले, त्या 19 धावा धावपडा लागले गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. येणाऱ्या आता 18 बॉलचा आणखी खेळ बाकी आहे. 18 बॉल आणि आणखी 27 धावांची गरज आहे. 18 मध्ये 27 हव्यात भूमिका स्पोर्ट चिर्ली टीमला. क्रीडांगणाच्या आतमध्ये आज करण मडवीची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. सुरुवात त्याने चांगली केली. त्यानंतर शुभम पाटीलने देखील चांगली सुरुवात करून दिल्या. त्याच्या बॅटमधून देखील एक चौकार पाहायला मिळाला. आडव्या बॅटनं चेंडूला पाठवून दिलाय. डीप बॅकवर्ड स्पेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार, मिळतील दाबाचा षटकार. पंचवीस धावा धावपडला लागले गेल्या. 25 रन्स, 25 धावा धावपडला पाहायला मिळतात. स्लोवर बॉल, त्याला सोडून दिलाय. इट्स अ नो बॉल. नो बॉलचा आता इशारा त्यांना पाहायला मिळतोय. या बॉलवर हॅमर करण्याचा प्रयत्न करण मडवीला करायला पाहिजे होता. कदाचित एखादा मोठा फटका आला असता, आणखीन एक्स्ट्रा धावा मिळाल्या असत्या, पण पुढील चेंडू मात्र फ्री हिट आहे. 26 धावा धावपडला लागले गेल्यात. अनेक साऱ्या रील्स, अनेक साऱ्या व्हिडिओ नेहमी पाहायला मिळाल्या. प्रीतम घरत यांच्या माध्यमातून क्रॉस बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी आणखीन एक चेंडू डॉट आलाय. फ्री हिटवर मोठा फटका खेळता आला नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवर सध्या आपण सार्थक घरतला पाहता. याच मैदानामध्ये सर्वाधिक मोठी स्पर्धा त्यानं जिंकून दाखवली. फार कमी वयाचा असा खरं तर कर्णधार ज्यानं उरण पनवेल प्रीमियर लीग सारखी एक मोठी स्पर्धा योगेश पेनकरच्या
सोबतीनं खेळला आणि महत्वाची स्पर्धा जिंकून देखील दिली आहे. पण त्याच्या विरोधात आणखीन एक मोठा फटका करण मडवीच्या बॅटमधून मिळतील दाबाचा षटकार. षटकार आला आणि षटकाराने आता संघ जाऊन पोहोचलाय तो 32च्या घरात. 32 धावा पाहायला मिळतात. आणखीन एक फटका समोरच्या दिशेनं कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा फटका आलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणखीन 8 धाबांची फक्त गरज. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता करण मडवीनं. एकच धाव इथून मिळाली जाते. दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळत नाहीये. फक्त एकच धाव येताना पाहायला मिळते. आणखीन 7 धाबांची गरज आहे भूमिका स्पोर्ट चिर्ली टीमला. क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगला खेळ केला. करण मडवी असेल, त्यासोबत शुभम पाटील असेल, आर्यन पाटीलनं देखील चांगली अशी बॅटिंग केली. क्रीडांगणाच्या आतमध्ये अवघ्या 7 धाबांची गरज. सार्थक गरज सध्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना बॅटला ब्रश झाला होता. त्याचवेळी धाव घेण्यामध्ये इंटरेस्ट दाखवलाच नाहीये करणनं. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. त्यामुळे येणारे 12 बॉल 7 धाबांची आणखीन गरज. सचिन तांडेल यांना आपण विनंती करूयात. सुरुंगपाड्याचे खेळाडू आहेत, त्यांना आपण इन्व्हाइट करतोय. यावेळचा बॉल पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. धाव घेण्यामध्ये इंटरेस्टच करणं दाखवला नाहीये. स्ट्राईक त्याला ठेवायचे, मोठे फटके त्याला मारायचे आहेत. क्रीडांगणाच्या आतमध्ये तो एकटा सध्या खेळतोय. शुभमला अगदी त्यानं पाठीमागच पाठवलं, कारण या चेंडूवर सिंगलला डबल देखील 2 धावा देखील पाहायला मिळाल्या असत्या. पण करणला स्ट्राईक हवाय. षटकार मारूनच सामना जिंकून द्यायचा. रिबसचा प्रयत्न केला आणि आता स्पीच हिट फटका पाहायला मिळाला. चेंडू मिळतील धाबा 6. रिबसचा षटकार करण मडवीच्या बॅटमधून. अवघ्या एका धावेची गरज आहे. शेवटच्या एका धावेची गरज. फुल टॉस बॉल त्याला पाठवलंय सीमारेषा पार. आणखीन एक षटकार. चला, मॅन ऑफ द मॅच करण मडवीला आपण इन्व्हाइट करतोय. करण आपण या.